हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे पोह्यांचे कुरकुरे, जे की आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकतो आणि वर्षभर खाऊ शकतो. हे कुरकुरे इतके टेस्टी लागतात की खाण्याची वेगळीच मजा आहे आणि सोबत गरमागरम मस्त चहा. पावसाळ्यात खाण्यात तर अजून मजा येईल. तर चला पाहूयात कसे बनवायचे ते कुरकुरे. इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेत. आपण जे कांदा पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे आहेत आणि हे मी आता स्वच्छ चाळून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण कांदा पोह्यांसाठी पोहे धुवून घेतो त्याच पद्धतीने हे पोहे धुवून घ्यायचे स्वच्छ. तर 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे. हे पोहे मी धुवून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे आणि बाकी पण काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. तर चला पाहूयात अजून काय काय याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. तोपर्यंत मी हे स्वच्छ धुवून ठेवते. इथे मी 2 बटाटे घेतलेत. तर हे बटाटे मी उकडवून घेतलेत. आता आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचेत. तर सुरुवातीला हे बटाटे मी सोलून घेते. इथे आता मी हे दोन्ही बटाटे सोलून घेतलेत. तर आता हे बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे. तर चला आपण हे बारीक किसणीने किसून घेऊयात. हे बघा, दोन्ही बटाटे आता मी बारीक किसून घेतलेत. तर आता आपण पुढची तयारी करूया. इथे आता मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि मगाशी जे पोहे मी भिजवून ठेवले होते बाजूला, ते पोहे आता या मी ताटलीमध्ये घेते आणि आता आपल्याला असे हाताने एकदम बारीक कुस्करून घ्यायचे पोहे. म्हणजे त्याचं पीठ होईपर्यंत आपल्याला हे हाताने बारीक करायचे. मी दाखवते तुम्हाला. आणि मध्ये मध्ये आपण थोडं थोडं पाणी देखील घालायचं आहे, कारण एक 10 मिनटं मी बाजूला ठेवल्यामुळे थोडेसे सुकलेत पोहे. तर मध्ये मध्ये थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पोह्यांचं. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाणी लागेल तेवढं तुम्ही घ्या. आता हे पीठ माझं मळून झालं आहे. हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक होतं हे पीठ. तर आता पुढील साहित्य आपण याच्यामध्ये काय काय लागणार आहे ते टाकून घेऊया. इथे मी बारीक किसलेला मगाशी जो बटाटा होता तो घालून घेते ह्यामध्ये. एक चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ. त्यानंतर इथे मी आता चिली फ्लेक्स घालते. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता मी यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. आता सगळं साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं एकत्र करायचं आहे. हे बघा, आपलं आता इथे पीठ मळून तयार आहे. तर आपण आता कुरकुरे पाडायला घेऊया. इथे मी एक दुधाची पिशवी घेतली. तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी असेल आणि घेतली तरी चालेल. दुधाच्या पिशवीमध्ये मी घेतलं आहे आणि पुढून थोडंसं कट करणार आहे मी. आणि आता मी कुरकुरे पाडून घेते. हे बघा, अशा पद्धतीने छोटे छोटेच पाडायचे, कारण तेलात टाकल्यानंतर ते फुलतातच. तुम्हाला हवं तर अजून थोडं छोटा तुम्ही कट मारू शकता. याच्यामध्ये आहे ना बटाटा टाकल्यामुळे खूप छान चव येते कुरकुऱ्यांना. तर तुम्ही देखील बटाटा नक्की टाका. बटाट्यामुळे खूप छान चव येते कुरकुऱ्यांना. आणि हे आहेत ना, एक 2 दिवस तरी उन्हामध्ये चांगले वाळून द्यायचे, म्हणजे चांगले कडकडीत होतात ते.
आणि मग बुरशी देखील लागणार नाही त्यांना, त्यामुळे ऊन हे लावायचंच त्यांना. हे बघा, माझ्या आता इथे सगळे कुरकुरे पाडून झालेत. किती छान दिसत आहेत. जितके छान दिसत आहेत तेवढेच ते चवीला देखील छान लागतात. तर नक्की एकदा तुम्ही हे करून बघा, खूप टेस्टी लागतात. आणि बटाटा आवर्जून घाला. हे बघा, इथे मी 2 दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेत कुरकुरे. अशा पद्धतीने एकदम कडकडीत होतात ते सुकून झाल्यानंतर. तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. तर चला आपण हे तळून बघूया. इथे आता तेल चांगलं तापलंय, तर मी आता थोडे थोडे याच्यामध्ये घालते आणि तळून घेते. हे बघा, अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला. सुकल्यानंतर तुम्हाला थोडे काळपट दिसले असतील, पण तेलात तळल्यानंतर एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि खूप छान लागतात. तर सगळे मी इथे आता तळून घेते. हे बघा, इथे माझे सगळे आता तळून झालेत कुरकुरे. खूप छान लागतात आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला खायला तर मजाच येईल ह्याची. कारण उन्हाळ्यामध्ये आपण हे खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतो आणि वर्षभर आपल्याला हे खायला होतात. तर नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.